बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा हे आम्रखंड. नंबर 1 असं हे आम्रखंड घरीच बनवता येते. तर 1 लिटर दही कपड्यामध्ये मी बांधून ठेवलं होतं. जवळपास रात्रभरासाठी हे दही बांधून ठेवलं. त्यानंतर असा चक्का हा तयार झाला. त्यामध्ये गोडीनुसार पिठी साखर करून टाकायची. साखरेमध्ये 2-3 विलायच्यासुद्धा बारीक करायच्या. आता वाटीच्या साहाय्याने छान असं रगडून घ्यायचं. एकदम बारीक असं हे रगडायचं. म्हणजे त्याचं टेक्स्चर एकदम लोण्यासारखं झालं पाहिजे. त्यामध्ये गुठळीही राहिली नाही पाहिजे. इथपर्यंत छान असं याला मिक्स करत राहायचं. हे पहा अशा पद्धतीने खूप मस्त असं हे झालेलं आहे. आता हे तयार झालं श्रीखंड. आता आम्रखंड बनवण्यासाठी या आंब्याची वाट आम्ही वर्षभरासाठी पाहतो. माहेरच्या दारामध्येच हा आंबा आहे. चवीला म्हणसाल तर 1 नंबर आहे आणि कलरही पहा एकदम सुरेख आहे. केसर आंबा आहे हा. 2 आंब्याचा पल भात श्रीखंडामध्ये टाकायचा. त्यानंतर छान असं मिक्स करायचं. सगळं असं हे एकजीव झालं पाहिजे इथपर्यंत मस्त असं मिक्स करायचं आहे. हे पहा आता याचा कलरच इतका सुरेख आहे की दुसरं केसरचं दूध किंवा कोणताही कलर टाकण्याचीही गरज नाही आहे. इतका त्या आंब्यालाच मस्त असा केसरी कलर आहे. वरून ड्रायफ्रूट्स टाकले आणि थंड झाल्यानंतर मस्त असं खायला घेतलं. आता हे आम्रखंड बनवायची माझी पद्धत तुम्हाला खरंच कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा.